रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णय प्रक्रियेला आता वेग आलाय। कारण रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरे भरत गोगावलेंना विभागून देणार असल्याची आता सवाल उपस्थित होतोय। कारण सहपालकमंत्री पद न स्वीकारण्यावर शिवसेना ठाम आहे। रायगडसह संपूर्ण कोकणावर शिवसेनेची पकड असल्याचा देखील दावा आता करण्यात येतोय। मुख्यमंत्र्यांसह होणाऱ्या बैठकीमध्ये कोणता तोडगा निघणार असा देखील प्रश्न आहे। तसंच मुख्यमंत्री दिल्लीतून आल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत एक बैठक घेणार आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपची आग्रही भूमिका आहे। तसंच कोकणातही शिवसेनेचे 8 आमदार असल्यानं रायगडच्या पालकमंत्री पदावर ठाम आहे। दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री गोगावले ठाम आहेत। तसंच पुढच्या 2 दिवसांमध्ये पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल असा विश्वासही भरत गोगावलेंनी व्यक्त केलाय। आज मंत्री भरत गोगावले आणि शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवेंनी अजित पवारांची भेट घेतली। पालकमंत्री पदासंदर्भात अजित पवारांच्या दालनामध्ये ही बैठक झाली। अजित पवारांनी त्यांना नेमकं काय आश्वासन दिलंय, दादा या प्रकरणात कसा मार्ग काढणार याची सध्या उत्सुकता बघायला मिळते। जे झालंय ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे, त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे, मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो। आता काय तसा वाद राहिलेला नाही आहे। वरिष्ठ नेते आमचे निर्णय घेतील। वाद मिटलाय का? नाही, वाद आता त्यांच्याकडनं देखील अशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं आहे। तर मला असं वाटतं की बाबा आम्ही शिंदे साहेबांकडे जी कैफियत मांडली त्याप्रमाणे वाद मिटला असं निश्चित वाटतं। येणाऱ्या काळात काय निर्णय निश्चित भरवशाच्या बाजूने होणार, बरेचशेच्या बाजूने होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।